स्टँड अप. आता आपण एक गाणं घेणार आहोत. त्या गाण्याचं नाव आहे आनंदाचे गाणे. चला स्टार्ट करायचं. तुम्ही माझ्या मागे म्हणायचंय. चला चला जाऊ चला, चला चला जाऊ चला, आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. फुलपाखरांचे पंख घेऊनी, फुलपाखरू फुलपाखरांचे पंख घेऊनी, वाऱ्याचे फुलांचे रंग घेऊया, झाडे कशी उंच कशी उंच होऊया. हिरवे हिरवे रान सारे, हिरवे हिरवे रान सारे, हिरवे हिरवे पाने, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आभाळात काहीतरी नवे पाहूया, नवे नवे पाहताना नवे शोधूया. शब्द नवे, गीत नवे, शब्द नवे, गीत नवे, गाऊया नव्याने, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. सर्वांनी खाली बसायचे. आता जे आपण गीत म्हटलं ना, त्याच्यामध्ये कोणती भावना व्यक्त केलेली आहे? माणसाला भावना आहे बरं. राग, तुम्हाला राग येतो कोणी ओरडल्यानंतर? येतो का? कधी राग येतो? मारल्यानंतर किंवा ओरडल्यानंतर. नंतर दुसरी भावना आहे आनंद. आनंद होतो ना आपल्याला? कधी होतो? सरांनी किंवा मॅडमनी मारल्यानंतर होतो का आनंद? तेव्हा काय होतं आपल्याला? काय होतं? दुःख होतं, वाईट वाटतं. मग अशा आपल्या भावनांपैकी आज आपण दोन भावना बघणार आहोत. एक आनंदी आणि दुःखी भावना. आनंदी आणि दुःखी भावना. बघा, आपल्याला जेव्हा आई वडील नवीन कपडे देतात है ना, तेव्हा आपल्याला आनंद होतो की दुःख? बरोबर. मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याने आपल्याला, काही गोष्टींमुळे आपल्याला आनंद होतो आणि काही गोष्टींमुळे आपल्याला दुःख होतं. मग अशी एक गोष्ट आहे बघा, या मूल्यवर्धन पुस्तकामध्ये पेज नंबर 8 काढायचे सर्वांनी. गोष्टीचं नाव आहे मारियाला केक आवडतो. मी ना पुढे गोष्ट वाचायची, सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचे. गोष्टीचं नाव मारियाला केक आवडतो. तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही फक्त लक्ष द्या. मारिया आणि तिचा भाऊ जोश यांना आईने बनवलेले न्याहारीचे पदार्थ खूप आवडतात. कुठे वाचतोय तो? आई त्यांच्यासाठी समोसे तसेच पोळ्यातील न्याहारीचे खास पदार्थ
4 मिनिटं. केकचा तुकडा घेतला. 4 मिनिटाचा चालेल ना? दूध पिऊन गेला. हा आता बघा सिद्धाम, मारियाला केक आवडतो. आईने त्यांच्यासाठी केक बनवला होता, मारियाचा भाऊ जोश आणि मारिया यांच्यासाठी. पण जोश घरी येण्याच्या अगोदरच मारियाने काय केला, तिच्या वाट्याचा जो केक होता तो खाऊन टाकला, बरोबर. आणि जेव्हा जोश घरी आला तेव्हा त्याच्या वाट्याचा केक घेतल्यानंतर मारिया सुद्धा पुन्हा पळत त्याच्याकडे गेली आणि म्हणाली मला पण थोडासा दे. आणि तेव्हा जोश तिला काय ओरडला, तू तुझ्या वाट्याचा केक आधीच खाऊन टाकलेला आहे, जा पण तरीही पण थोडासा केक तो तिला देतो. आणि ती खाण्यासाठी कुठे जाते केक घेऊन, बाल्कनीमध्ये गेल्यानंतर तिच्या हातावरचा जो केक आहे तो कावळा येतो आणि घेऊन उडून जातो, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्हाला एक खाली प्रश्न विचारलाय बघा, काय प्रश्न निघत वाच. मारियाला आनंद केव्हा झाला, तिला दुःख केव्हा झाले असेल. या गोष्टीमध्ये मारियाला आनंद केव्हा झाला, केव्हा झाला, उभं राहून सांगा. जेव्हा तिला केक मिळाला तेव्हा तिला खूप आनंद झाला, बरोबर. पण त्याच्या पुढे तुम्हाला अजून एक प्रश्न विचारलाय, मारियाला दुःख केव्हा झाला असेल. यस मीना. जोश तिला ओरडल्यानंतर तिला दुःख झाला असेल, आहे की नाही. म्हणजे या गोष्टीमधून आपल्या मानवाच्या ज्या भावना आहेत, आनंदी आणि दुःखी भावना, या गोष्टी सांगण्यास त्यांनी ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे.